नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण कुक्कुटपालनामध्ये गिरिराज या जातीच्या कोंबडीबद्दल माहिती पाहणार आहे। शेतकऱ्यांना कुक्कुटपालन करत असताना बऱ्याच वेळा कुठल्या कोंबडीची जात घेऊन कुक्कुटपालन सुरू करायचे याबद्दल मोठ्या प्रमाणात प्रश्न असतात। तर आज घडीला बऱ्याच सुधारित जातीच्या कोंबड्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये गिरिराज, वनराज, सातपुडा, ग्रामप्रिया अशा विविध जातीच्या कोंबड्या कुक्कुटपालनासाठी उपयुक्त असतात। पण आपल्या परिसरातील गरज ओळखून जर आपण कोंबडीच्या जाती ठरवल्या तर आपण कोंबडी विक्रीतून चांगला फायदा मिळवू शकतो। तर गिरिराज ही कोंबडीची जात वजन वाढीसाठी व तिच्या मांसाच्या चवीसाठी प्रसिद्ध अशी आहे। आपण पाहू शकतो की गिरिराज जातीचा कोंबडा इथं आपल्याला जो समोर दिसतोय तो साधारणतः 4 ते 4.5 किलो वजनाचा कोंबडा झालेला दिसतोय। तर या गिरिराज जातीच्या कोंबड्या 1 किलो वजन होण्यासाठी साधारणतः 70 दिवस लागतात व या परसातील खाद्यावर सुद्धा खूप चांगलं वजन या कोंबड्यांचं वाढते। तर आपण या गिरिराज जातीच्या कोंबड्यांना योग्य वेळा लसीकरण करून परसामध्ये किंवा जास्ती प्रमाणात पोल्ट्री फार्ममध्ये बंदिस्त पद्धतीनेही वाढवले तर यांची वाढ खूप चांगली आपल्याला झालेली दिसते। या कोंबड्या विविध रंगामध्ये येतात, तपकिरी, काळा, काळा पांढरा मिश्रित कलर अशा पद्धतीच्या विविध कलर असलेल्या या गिरिराज जातीच्या कोंबड्या असतात। साधारणतः 5 महिने वयाच्या झाल्यानंतर या कोंबड्या अंडे द्यायला सुरुवात करतात व वार्षिक अंडी उत्पादन सरासरी 180 अंडी वर्षाला देतात।